समारंभासाठी आलेत. खरंच अक्षयदादा चव्हाण यांची ही स्पर्धा पाहिलीत आपण. अ, तब्बल 2 दिवस ही स्पर्धा पाहिलीत तर स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अंतर्गत NCC स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट्स करंगली आयोजित अध्यक्ष चषक 2024 चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नाव मात्र कोरलं गेलंय. नक्कीच थोड्याच वेळात आपले तिन्ही संघाचे बक्षीस वितरण समारंभ होतील आणि आम्हाला या स्पर्धेमध्ये बोलवून जो काही मान सन्मान दिलात, खरंच 2 दिवस आपण ही स्पर्धा एन्जॉय करत होतात आणि अखेर या स्पर्धेची सांगता शेवट होत असताना इथे अतिथी मान्यवर हरीशजी केने अध्यक्षांच्या शुभ हस्ते मात्र इथं सत्कार होत असताना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र सन्मानित केलं जातंय मान्यवरांना. मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन. नक्कीच मी असं नसतं होण्याची विनंती करेन मान्यवरांना. मान्यवर हरीशजी केने नगरसेवक BJP यांना आम्ही विनंती करतोय की आपण असं नसतं व्हायचं. थोड्याच वेळात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या समेत जोडले जातील. तर नक्कीच मी विनंती करेन हरीशजी केने साहेब यांना की त्यांना या स्पर्धेतील या खेळाडूंना आणि विजेत्या संघांना तसेच मार्गदर्शक करायचं आहे. संबोधतील आपल्याला हरीशजी केने सर आणि आमच्या समेत 2 दिवस जोडले गेले होते सुपेशजी कदम, मुंबईचा एक आवाज आणि DD या असोसिएशनचे एक समालोचक. जबरदस्त आवाज होता त्यांचाही, आपण अनुभवत होतात आणि नक्कीच साहेबांचं मार्गदर्शनही आपल्याला थोड्याच वेळात लाभेल. तर आपण मायक्रोफोन देऊया हरीशजी केने साहेब यांना. मी विनंती करेन की आपण संबोधावं. या संपूर्ण क्रीडानगरीला नक्कीच आपण 2 शब्द मोलाचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद. राहू दे बस कशाला. नमस्कार. 32 शिराला अध्यक्ष चषक सालाबाद प्रमाणे मला वाटतं आपल्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे हा चषक आयोजित केला जातो. या अध्यक्ष चषकाचे अध्यक्ष आहेत अक्षयजी पवार, अक्षयजी चव्हाण, आमचे मित्र अजयजी बानगुडे आणि आता सर्वांची ओळख नाही माझी, सर्व मान्यवर आणि विकासजी, उपस्थित सर्व जे आजच्या खेळाचे विजेते आहेत त्या सर्व टीम. खरोखरच अजयजी मला दरवर्षी आपल्या ज्या चषक असतो 32 शिराला त्या ठिकाणी आवर्जून आमंत्रित करीत असतात. मला वाटतं दरवर्षी नवी मुंबई या ठिकाणी आपला हे सामने होत असतात. पण यावर्षी आमच्या भागात म्हणजे माझ्याच वार्डात आपण या ठिकाणी आलेत. खरोखरच आपला सर्वांचा मी धन्यवाद देतो की या ठिकाणी नुसते आले नाही तर आमच्या इथल्या स्थानिक संघांनाही तुम्ही सामावून घेतले आणि एक एकोपा तुम्ही कराचा निर्माण केलेला आहे. खरोखरच तुम्हाला सर्वांना हे 32 शिरालाचे जे अध्यक्ष आहे, तुमचे सर्व संयोजक, सर्व ह्या जे व्यवस्थापक आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी तुम्ही नेहमीप्रमाणे या नक्कीच आपला स्वागत, आमच्यातर्फे आपला स्वागत आहे आणि एक चांगल्या एकोपाचं, कारण आम्ही ह्या नवी मुंबई या ठिकाणी आमच्या जमिनी देऊन या ठिकाणी शासनाचे नवीन नवीन प्रोजेक्ट निर्माण केलेत आणि तुम्ही या ठिकाणी नवीन इमारती स्थापन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी राहण्यासाठी आल्यानंतर नक्कीच तुम्ही आमचे गाववाले झालेत. तसे आता तुम्ही आठवण म्हणून 32 शिराला म्हणून ठेवता, पण आता तुम्ही आमचे गाववाले झालेत. ठीक आहे, आता तुमचा एक, कारण गावाकडे तुमचं येणं जाणं फक्त पाहुणे म्हणून जातात, कारण गाव तुमचा नवी मुंबई आणि पनवेल हाच आहे आता. कारण तुम्ही कायम इथे नोकरी धंद्या किंवा स्थायिक झाले. नक्कीच तुमचं या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी
नक्कीच तुम्ही आम्हाला बोलवलेत, नेहमीप्रमाणे बोलवलेत, त्याबरोबर तुमचे धन्यवाद देतो. आणि माझ्याकडून जे जे काही सहकार्य लागेल नक्कीच मी तुम्हाला देईल. या ठिकाणी सामने तर मला बघायला नाही आल्यानंतर शेवटचा, त्यामुळं काही समजलं नाही, परंतु आपण नक्कीच तिन्ही टीम चांगले खेळल्या असेल, त्यामुळेच तुम्ही पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर या ठिकाणी घेतलायत. तुम्हाला परत एकदा सर्वांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. खाली आमचे काही सामने जिंकले असतील, इथले स्थानिक होते, त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि पुढे एक अशाच प्रकारचे चांगले कार्यक्रम ठेवा आणि एकजूट राहूनच आपण हे सामने खेळू. अशाच प्रकारच्या तुम्हा सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देऊन माझ्या विचार इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच साहेब. त्याचबरोबर मी विनंती करतो आमच्या सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित मुंबईवरनं ते थेट दाखल झाले सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके विठ्ठलदादा पवार, आपल्याला देखील विनंती करतो की आपण 2 शब्द बोलून आमच्या उपस्थित खेळाडू आणि आमच्या व्यासपीठावरती जे सन्माननीय प्रमुख पाहुणे त्यांना आपण उपकृत करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य शिवछत्रपती घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आज व्यासपीठावर सन्माननीय नगरसेवक केनी साहेब, वारण खोऱ्यातील सर्व क्रिकेटप्रेमी सुपुत्र, क्रिकेटप्रेमी सगळ्यांना प्रथम जय महाराष्ट्र. मला वाटतं प्रत्येक वर्षी आपण शिराळा तालुक्यातील होतकरू क्रिकेट सामने आपण सालाप्रमाणे ह्याही वर्षी आपण चांगला उपयोग आयोजित केला. हार जीत ही प्रत्येकाची असतीच, परंतु कला आणि कलेचं सोयीस्कर मार्ग आणि त्या मार्गातून एक प्रकारचं करुंगली गावच्या किंवा 32 शिराळच्या जो सुपुत्र पुढे वाटचाल करतो, भविष्यात तो रजनी क्रिकेटमध्ये पण पदार्पण करू शकतो किंवा इंडियन क्रिकेटमध्ये पण सामील होऊ शकतो. ह्या अपेक्षेनं आपण खेळत राहा. परंतु आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपण गावावरून मुंबईला आलात, आपली प्रत्येकाची उपजीविकेची नोकरी असती, धंदा असतो, पण धंदा किंवा नोकरी साईडला करून आपण क्रिकेट खेळत जाऊ नका. आपण रविवारी सुट्टी असल्यास ठीक आहे, कारण आपली तेवढी परिस्थिती गावच्या लोकांची नाही तर आपण मुंबईला आलोच नसतो. पण क्रिकेट आपलं ध्येय आहे, क्रिकेट आपलं प्रेम आहे सगळ्यांची. खरोखर आपण ओढ हप्ता पाहतो, प्रत्येकाजण उपडतो मोबाईलवरती क्रिकेट पाहतो. क्रिकेट ही खरोखर छंद आहे, तो जोपासला पाहिजे, त्यामध्ये दुमत नाही आहे. पण काय जण नोकऱ्या सोडून, धंदा सोडून या क्रिकेटमध्ये रमलेले असतात आणि त्याच्यामुळे हा त्रास पाठीमागच्या त्यांच्या परिवाराला भेटतो. तरी चलो ठीक आहे, जी हारणारी टीम आहे त्याला पण माझ्या शुभेच्छा, जिंकणाऱ्या टीमला मी शुभेच्छा. मी सर्व क्रिकेट प्रेमीवाला सगळं आयोजकांना आई जगने प्रार्थना करो आणि त्यांना सुखाचं समृद्धीचं आयुष्य जाऊ ही तूर्त मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद दादा, आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपलं मनोगत व्यक्त केलं. आमच्या उपस्थित होतकरू क्रिकेट खेळाडूंना आपण संबोधित केलं आणि त्यांना देखील सांगितलं आपल्या क्रिकेटवरचं प्रेम. मित्र, आपण जास्त उशीर घेत नाही आहे, कारण की तुम्हाला देखील माहिती आहे सलग 2 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली. अंतर्गत NCC स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट्स करंगोळीसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, कारण की मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. मित्र, आपण बघितलं की अध्यक्ष चषक 2024 ज्यावेळेस मी इथं आलो समालोचन करण्यासाठी, मी मुंबईमध्ये करतो, परंतु ज्यावेळेस समालोचन करण्यासाठी त्यावेळेस मला कळालं की तुमचं असोसिएशन चालू होऊन 1 वर्ष झाला आणि 1 वर्ष झाल्यानंतर पहिल्याच 2024 मध्ये आपले सर्वांचे लाडके सन्माननीय अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी ही स्पर्धा तुमच्यासाठी खास करून मोठी उपलब्ध केली. आणि ही स्पर्धा उपलब्ध करताना थोडेसे अडथळे देखील आले, कारण की माझे जवळचे मित्र डिला रोड विभागात राहतात, संजू बाबा, ज्यावेळी स्पर्धा आपली वाशीला होती, वाशीला काहीतरी थोडेसे प्रॉब्लेम झाले मैदानामध्ये आणि त्यानंतर लगेचच 2 दिवसात ग्राउंड भेटत नव्हतं. परंतु शर्तीचे प्रयत्न करून NCC स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट्स करंगळीच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या सर्व खेळाडूंनी हार मानली नाही आणि हे ग्राउंड तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. जरा मित्रांनो पुन्हा एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत, कारण की खूप मेहनत घेतली स्पर्धा घेण्यासाठी. मित्र हो, आपण पाहतो की स्पर्धा घेताना
बरेच आपल्याला स्पॉन्सर शोधावे लागतात. प्रत्येक गोष्टी आपल्याच्या समोर असतात, कारण की एवढं मोठं आयोजन करणं काही खाऊचं काम नाही आहे की आपण 16-32 टीम झाल्या की लगेच स्पर्धा घेतली, स्पर्धा पूर्ण झाली. परंतु या स्पर्धेचं आयोजन नियोजन तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलात, कारण की कालच्या दिवसामध्ये ग्रामीणचे 8 संघ होते दादा आपल्या पनवेलमधील. ते मला म्हणाले की पहिल्यांदा आम्ही 3,500 रुपये एंट्रीमध्ये आम्ही खेळतो एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये, कारण की त्यांना ना दादा, हरीश दादा, त्यांना सवय झालेली आहे की दादा आम्ही जिथं जातो स्पर्धेला, तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्ही देखील आयोजक आहात, 10,000 प्रवेशिका असतेच असते, परंतु पहिल्यांदा त्यांना 3,500 रुपये प्रवेशिकामध्ये खेळायला भेटलं. त्यांनी देखील एन्जॉय केला या आपल्या अध्यक्ष चषकाच्या माध्यमातून. त्यांनी देखील सांगितलं की खरोखर चांगली स्पर्धा झाली, आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. त्यांनी देखील आपले सन्माननीय अध्यक्ष अक्षयदादा यांचं देखील खूप जाहीर आभार मानलं. मित्र हो, आपण जास्त वेळ घेत नाहीये, सर्वांना लांब देखील जायचं आहे, उपस्थित मान्यवर त्यांना देखील मुंबईला जायचं आहे. मी ज्यांनी स्पॉन्सरशिप आपल्या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य केलं त्यांची नावं आणि त्यांनी काय काय डिक्लेअर केलं त्यांचा पटापट घेतो, त्यानंतर लगेचच आपण सत्कार समारंभ घेऊ आणि स्पर्धेला मुख्य पारितोषिक वितरण समारंभ आपण सुरुवात करू. मित्र हो, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 31,000 रोख रुपये आलं. ते सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके शंकर मोहिते दादा समाजसेवक, त्याचबरोबर श्री राम यमगर भाऊ संघ मालक क्रांतीभूमी यांच्यासाठी जोरदार टाळवून जाऊ दे. त्यानंतर द्वितीय पारितोषिक रोख रुपये 21,000 सन्माननीय श्री सचिन गायकवाड भाऊ समाजसेवक संघ मालक शिवशक्ती स्पोर्ट्स फुपेरी आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलं. त्यानंतर तृतीय पारितोषिक आपण जर पाहिलं, रोख रुपये 11,000 सन्माननीय श्री विलास पाटील शेठ छत्रपती सेवा सोसायटी चेअरमन करुंगळी आणि सन्माननीय श्री मारुतीराम पाटील संचालक अण्णाभाऊ पाटील माथाडी कामगार सेना मुंबई मुकादम TCI यांच्या माध्यमातून हे पारितोषिक भेटलं. मित्रांनो, टाळ्या कमी पडू देऊ नका की तुमच्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिलंय. तर चतुर्थ पारितोषिक आपण पाहतोय, रोख रुपये 11,000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय श्याम मराठे दादा यांच्या माध्यमातून भेटलंय. सरपंच मराठवाडी छत्रपती सेवा सोसायटी वाय चेअरमन आहेत ते, त्यांच्या माध्यमातून भेटलं. त्यानंतर आपण पाहतोय आपल्या सर्वांचे लाडके स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन NCC स्पोर्ट्स शायनिंग स्पोर्ट्स करुंगळी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली आणि या स्पर्धेत खरोखरच ही ऐतिहासिक ट्रॉफी उपस्थित मान्यवर हरीश दादा, त्याच आपल्याला देखील सांगतोय मी, ही जी ट्रॉफी लाकडी ट्रॉफी ठेवली ती लाकडी ट्रॉफी नाहीये, तर प्युअर सागवान लाकडापासून बनवलेली ट्रॉफी आहे आणि ही ऐतिहासिक ट्रॉफी पहिल्यांदा या असोसिएशनच्या माध्यमातून ठेवण्यात आली. कारेगर राम सुतार दादा यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. त्यांच्या अथक प्रयत्नाने हे चषक बनवलंय, वर्ल्ड कपची प्रकृती दिलेली आहे आणि ट्रॉफी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली. आणि ही ट्रॉफी देण्याचं सौजन्य आमचे सन्माननीय अध्यक्ष अक्षय दादा चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांच्यानुसार या ट्रॉफीज दिल्या जात आहेत. युट्यूबचे सौजन्य सन्मान्य बाजीराव पवार न्यू शिवतेज गणेश मित्र मंडळ उपाध्यक्ष सन्मान्य श्री राजेश पवार युवा उद्योजक यांच्या माध्यमातून भेटलं. सामनावीर सौजन्य सन्मान्य सुरेश पाटील SK न्यू शिवतेज गणेश मित्र मंडळ यांच्या माध्यमातून मिळालं. चेंडू सौजन्य सन्मान्य सागर पाटील भाऊ करुंगळी यांच्या माध्यमातून मिळालं. टीम टी शर्ट सौजन्य सन्मान्य विलास पाटील शेठ सन्मान्य मारुतीराम पाटील मुकादम NCC संघ मालक यांच्या माध्यमातून मिळालंय. मंडप सौजन्य सन्मान्य श्री सुनील पाटील नाना मुंबई पोलीस 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन उपाध्यक्ष आणि सन्मान्य बबन दादा पवार भाऊ यांच्या शुभास्ते आपल्याला मिळालंय. मैदान सौजन्य सन्मान्य शंकर जाधव पैलवान आणि त्याचबरोबर सन्मान्य श्री सागर सुतार दादा सागर ट्रेडर्स करुंगळी यांच्या नुसार आपल्याला भेटलेलं, त्यांच्या सौजन्याने भेटलेलं आहे. षटकार किंग सन्मान्य अक्षय चव्हाण दादा स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन अध्यक्ष. षटकार किंगची नवीन संकल्पना आहे, तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये जा, ही संकल्पना नसते, परंतु ही षटकाराची संकल्पना आपल्याला या स्वराज्य 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा पाहायला भेटते आणि ह्याच्या पुढे देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मालिकावीर संजय पाटील दादा LED TV वारणा मोरणा पतसंस्था संचालक आणि संजय दादा युवा स्पोर्ट्स संघ मालक त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे, कारण की महत्वाचे पारितोषिक आहे ते. त्यानंतर आपण पाहतोय समालोचक सौजन्य सन्मान्य विठ्ठल पवार धारावी विधानसभा संघटक आणि त्याचबरोबर माजी नगरसेवक शिवसेना, त्याचबरोबर सन्माननीय श्री निलेश सदाशिव सुतार करंगळी यांच्या माध्यमातून देण्यात आले. मित्रांनो, जरा टाळ्या कमी पडू देऊ नका, थकलोय आम्ही देखील थकलेत, परंतु ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे. त्यानंतर पंच सौजन्य सन्माननीय अभिषेक पाटील युवा उद्योजक सन्माननीय श्री विठ्ठल पाटील दालमिया शुगर युनिट गट अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या सौजन्याने मिळालंय. उत्कृष्ट फलंदाज कूलर सन्मान्य गणेश मराठे गणीबाई उपसरपंच मराठवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालंय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज
सन्माननीय गणेश पांडुरंग जाधव करुंगळी यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कूलर सूरज विश्वास देसाई दादा भाट शिरगाव यांच्या सौजन्याने मिळालंय. त्यानंतर सत्कार सौजन्य सन्माननीय अरुण दादा पाटील यांच्या सौजन्याने मिळालंय. त्याचबरोबर आपण पाहिलं की व्यासपीठावरती सलग 2 दिवस स्पर्धा झाली. 2 दिवस स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती आहे खेळाडू सोडून जे व्यासपीठावरती प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक आमचा कार्यकर्ता 2 दिवस मैदानामध्ये उपस्थित होता. आणि म्हटलं जातं अन्न हे सर्वश्रेष्ठ दान असतं आणि त्याचा सर्वात मोठा वाटा उचललाय सन्मान्य आमच्या सर्वांचे लाडके, जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे, विकासदादा कारंडे 5 स्टार स्पोर्ट्स संघ मालक सन्मान्य श्री शंकर पाटील दादा यांच्या सौजन्याने हे आम्हाला देण्यात आलं. त्यानंतर स्टंप सौजन्य सन्मान्य संदीप नायकवडी दादा चरण यांच्या माध्यमातून भेटलं. आणि शेवटचं जे आहे ते पाणी सौजन्य राजेंद्र स्मृती 11 आरळा सन्मान्य संदीप पाटील SP आणि सन्मान्य शिवराज भांडुगळे या सर्व दानवीर व्यक्तींसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो. अतिशय चांगल्या प्रकारे आपण ही स्पर्धा घेतली आणि त्याचबरोबर विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलं. सन्मान्य सोमनाथ पाटील, सन्मान्य लक्ष्मण चौगुले, सन्मान्य रवींद्र पाटील, सन्मान्य दिलीप पाटील, सन्मान्य सुशांत पाटील, सन्मान्य सुहास चव्हाण, सन्मान्य श्री सत्यजित चव्हाण आणि सन्माननीय राजेश नागरे थोरल्या या सर्वांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आणि मित्र हो, खरोखर 2 दिवस ज्या स्पर्धेच्या माध्यमातून धावपळ चालू होती मला माहिती नाही, परंतु आल्यानंतर मला अध्यक्षांनी देखील सांगितलं संतोष गुंडगे अर्थातच NCC चे आणि त्याचबरोबर संजू बाबासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत, कारण की त्यांनी मला इथं बोलवलं समालोचन करण्यासाठी आणि अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेतली. मी विनंती करतोय आमचे दुसरे समालोचक DK सर यांना विनंती करतोय की पुढचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण घ्यायचा. थँक्यू. नक्कीच सर, या स्पर्धेसाठी सर्व आलेल्या मान्यवरांचे आणि परिपाहुण्यांचे आणि खेळाडूंचे प्रथमतः आभार मानतो. वळूयात सत्कार समारंभाकडे. मित्रांनो, जास्त वेळ घेणार नाही, आपला थोडासाच वेळ घेणार आहे. या स्वराज्यवती शिरा असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय SP यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. कारण पाहिलं तर 2 दिवस आमच्या सोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी स्टेजवर सर्व कामे यथोचित पाहणारे SP यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. सन्माननीय दिलीपदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जात आहे. यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जात आहे. हे बोलतात की उतारेवाली पण आहेत, आम्ही पण आलो या नाही तो कोणतरी इथूनच काढा तुझ्या जा जा फोटो काढा. टाळ्या होऊन जाऊ मित्रांनो या व्यक्तीसाठी, कारण 2 दिवस आपल्याला या असोसिएशन मधील खेळाडूंना खेळायला यावं त्यासाठी खूप अतोनात प्रयत्न घेतणार आहे SP उर्फ संदीप पाटील. त्यानंतर असोसिएशनचे प्रमुख सल्लागार शिवराजी भाडुगळे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. 2 दिवस त्यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतली. हा जवळ लाईट ना दिसत तोंडावर येत नाही तर फिरल बघ तरी हात लावून बघ ना. इथं मध्ये घ्या घे ना मध्ये घे नाही. अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रमुख सल्लागार सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार अध्यक्ष अक्षय चव्हाण करतील याची दक्षता घ्या. शिवसह्याद्री प्रमुख सल्लागार शिवराजी भाडुगळे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि एक गोड आठवण म्हणून त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. अक्षयदादा चव्हाण तुम्ही तर थांबा ना. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या या चषकाची शोभा वाढवलीत त्याबद्दल हरीशजी केने सर आपलं आभार आहे. आपण या वेळात वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल. अक्षय काय कोणाला तरी सांग ना फोटो काढा. त्यानंतर आता आपण सर्व नियोजन प्रमुखांचा सत्कार केला जाईल या असोसिएशनच्या.
सन्माननीय दिलीप पाटलांचा देखील सत्कार राहिला होता. अध्यक्षांच्या शुभ हस्ते दिलीप पाटील यांचा देखील सत्कार केला जाईल. नाव जरा फास्ट घे. आता नाही येऊ दे, नाही ते आले हे आले पाहिजे. अक्षयच्या हस्ते करायचं. त्यानंतर आपण नियोजन कमिटी या त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार करूयात. राजू पवार यायचं लगेच नाव घेईल त्यांनी पटापट या, कारण आपल्याला देखील वेळ झालेला आहे. सत्कार लगेच यायचं. राजू पवार नियोजन सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जाईल. सन्मान चिन्ह गुच्छ द्या, गुच्छ फक्त द्या ना. मी काय म्हणतो अक्षय सगळ्यांना सन्मान चिन्ह दे. हे नाव घे ना, घे. त्यानंतर तुषार जाधव यायचं पटपट यायचं. तुषार जाधव सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील या अध्यक्ष चषक मध्ये सन्मानित केलं जाईल. ताई फक्त सन्मान चिन्ह घेऊन या आता. तर सुरेश सावंत यायचं पटकन यायचं. ज्यांचं नाव घेतो त्यांनी कृपया पटापट या. सुरेश सावंत, सुभाष पाटील यायचं लगेच. सुभाष पाटील यायचंय. संतोष परीट, देवा परुळे, देवा परुळे लगेच यायचंय. ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया लगेच या. आकाश खिलारे दादा, त्यानंतर विजय मामा आपल्याला देखील विनंती असेल, ज्यांची नावं घेतली त्यांनी कृपया लगेच व्यासपीठावर या. आपल्याला सन्मान चिन्ह देऊन यथोचित सन्मान केला जाईल. तसेच माननीय सन्माननीय बबन पवार भाऊ यांचा देखील सत्कार सन्मान चिन्ह देऊन केला जाईल. बबन दादा पवार आपण यायचंय. इथून द्या पड, इथून देतो पड देतो. हॅलो. त्यानंतर आजच्या या 2 दिवसाला समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात आलं असे मुंबई नगरीतील सुपेश कदम यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन या माणसासाठी. खास 2 दिवस लोअर परेल भागातून बिलॉंग करतात आणि 2 दिवस या ठिकाणी आपल्यासाठी समालोचन करण्यासाठी आले आणि संजू बाबा यांचे खास मित्र देखील आहे, त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जाईल. शाल 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 कॉमेंट्रेटर यांचा होते हुशार. सत्कार करायला बाबा ते 2 दिवस त्यांचा सत्कार होणार सोबत सन्माननीय सुपेश दादा कदम यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. त्यानंतर 2 दिवस ज्यांचा आवाज आमच्या खांद्याला खांदा लावून ऐकलात असे सुयोगजी कोळी सर यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे. आणि एक या अध्यक्ष चषकचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे समालोचकांसाठी एक खास आकर्षक माईक ट्रॉफी आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या अध्यक्षांसाठी काहीतरी वेगळी संकल्पना त्यांच्या डोक्यामधून आली आहे. त्यानंतर अंपायर ज्यांनी 2 दिवस अंपायरची भूमिका पार पाडली असे विकी बनसोडे दादा यायचं लगेच. विकी दादा एक खेळाडू म्हणून आपण तर उत्तम आहात, लेकिन अंपायर घेतला ना त्यांचा सुयोग दादा कोळी यांचा देखील या ठिकाणी सुयोग दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात, कारण पनवेल भागातून बिलॉंग करून 2 दिवस आपल्या आवाजातून सर्व खेळाडूंना मंत्रमुग्ध केला असे सुयोगजी कोळी यांचा देखील सन्मान होते. त्यानंतर अंपायर विकी बनसोडे दादा यांचा देखील यथोचित सन्मान केला जात आहे, त्यांचा त्यांनी स्वीकार करावा. विकी प्रोफेशनल क्रिकेट खेळाडू आहे, परंतु तसेच पहा मित्रांनो एक प्रोफेशनल खेळाडू आहे आणि पंचांची भूमिका देखील 2 दिवस पार पडली असे विकी बनसोडे दादा यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या होऊन द्या. आत्ताच झालेल्या नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये टोनी टायटन या संघाकडून विकी दादाला आपण खेळताना पाहिलं होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या विकी दादासाठी. तसेच देऊल मराठे साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील यायचंय. रोहन मराठे, माफ करा, रोहन मराठे सर. आकाश बनसोडे दादा विकी दादांचे बंधू आहेत. आकाश दादा लगेच या, पटकन या, कारण फार वेळ आपल्याकडे नाहीये, कारण 7 वाजलेले आहेत. आपल्याला त्वरित पटापट आपल्याला संपवायचं आहे. लगेच या. काय बोल ना.
एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. पंच म्हणजे क्रिकेटमधील देव असतात मित्रांनो, आणि उत्तम पंचांची भूमिका बजावल्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तदनंतर 198 देशामध्ये आपण सर्व खेळाडू यूट्यूबच्या लाईव्ह या प्रक्षेपणातून पाहिलं ते आमचे रोशन दादा आणि संपूर्ण टीम यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जात आहे. रोशन दादा यायचंय. रोशन दादासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. ओम साई MTC क्लिअर आणि नीट अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते रोशन दादा यांच्या माध्यमातून. थांब ना दादा, अजून बाकी थांब ना जरा. रोशन दादा यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण सर्व खेळाडू 198 देशामध्ये पोहोचवायचं काम केलंय रोशन दादा यांनी, यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. तसेच सकाळच्या सत्रापासून ज्यांनी स्कोररची भूमिका बजावली असे हर्षदादा कराडे यांचा देखील या ठिकाणी याच्याची खुराडे यांचा देखील याच्यातील सन्मान केला जाते. हर्षदादा यायचंय. माझं आहे. तदनंतर सकाळच्या सत्रापासून सत्कार समारंभासाठी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं असे संपूर्ण टीम, त्यांचा देखील सत्कार समारंभातील आणि तुतारी वादक यांचे सर्व टीम यांचा देखील यथोचित सन्मान केला जात आहे. अक्षयदादा आपल्याला विनंती करतो की तुतारी वादक आणि त्यांचे सहकारी त्यांचा यथोचित सन्मान देऊन आपण सन्मान द्यावा. त्याचबरोबर विनंती करतोय की आपण पाहिलं स्वराज्य 32 शिराळा प्रीमियर लीग व्हॉइस ऑफ 32 शिराळा त्यांचा देखील इथं यथोचित सन्मान केला जातो. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन ते सन्मान्य दत्ता धोंडे सर यांच्यासाठी अर्थात DD यांच्यासाठी यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह त्याचबरोबर माईकचा मोमेंटो एक आठवण म्हणून त्यांना दिली जाते. धन्यवाद दत्ता. सन्मान चिन्ह देऊ. संपूर्ण सत्कार टीम त्याचबरोबर संपूर्ण सत्कार टीम आपल्याला देखील विनंती करतोय. दोन्ही मॅडम्स आपण देखील पुढे यायचं. आपल्या देखील यथोचित सन्मान केला जातोय उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते. मॅम आपण दोन्ही मॅडम सकाळच्या सत्रापासून जर जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे, कारण की संपूर्ण स्टेज जो आमचा पूर्ण पाहिला तो आमचे सन्माननीय मॅडम या दोघांसाठी जरा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. क्लॅप झाल्याच पाहिजेत. त्याचबरोबर मी आता विनंती करतोय, शेवटचा सत्कार आहे शायनिंग स्पोर्ट्स करंगळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय अक्षय दादा चव्हाण अध्यक्ष यांचा इथं यथोचित सन्मान केला जातोय. त्याचा आपण स्वीकार करता संपूर्ण टीम आपण जायचंय पुढे. शायनिंग स्पोर्ट्स करंगळी सगळ्यांनी जायचंय पुढे. यथोचित सन्मान केला जातोय सन्माननीय अध्यक्ष. त्याचबरोबर विनंती करतोय आमचे सहकारी सुयोग कोळी हे 2 शब्द बोलतील आणि ते देखील रजा घेतील या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू व्हेरी मच सुकेश दादा. इथं पाहतोय आपण अध्यक्ष अक्षयजी चव्हाण यांचा स्वागत सन्मान होत असताना स्पर्धेचे आधारस्तंभ अक्षयजी चव्हाण अध्यक्ष यांचा स्वागत सन्मान होतोय. आणि त्यांनीच मला या स्पर्धेसाठी कॉल केला होता की शनिवार रविवार आमची स्पर्धा आहे, तुम्ही यायचं आहे समालोचनासाठी, आणि मला जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सुयोग कोहली अक्षयदादा चव्हाण आपलं सहर्ष आणि खरोखर ऋणी राहीन. आपली स्पर्धा अतिशय जल्लोषमय वातावरणात नवी मुंबई परिसरात तुम्ही आलात आणि आमचा एक मलाही अभिमान वाटेल की आमच्या एरियामध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल शत आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू सुकेश सर. थँक्यू सुयोजी कोळी. जाहीर आभार मानतो आम्ही अध्यक्ष चषक 2024च्या माध्यमातून सलग 2 दिवस आमच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेचा संपूर्ण जो लोकाजोका होता MTC लाईव्हच्या माध्यमातून 198 देशांमध्ये तुम्ही पोहोचवण्याचं काम केलं. सुयोगजी कोळी पुन्हा भेटू नक्कीच आपण येणाऱ्या स्पर्धांमध्ये, कारण की स्पर्धा खूप असतील तिथे नक्कीच आपली भेट घेतली जाईल. मित्र हो, आता आपण मेन कार्यक्रम अर्थातच प्राइज डिस्ट्रीब्युशन प्राइज वितरण समारंभाकडे वळतोय.
सत्यविजय भोसले यांच्याकडून जे 251 रुपयाचं पारितोषिक आलं होतं ते फोन पेला गेलेलं आहे. आपण एकदा चेक करायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. तर पुन्हा आपण वळतोय महत्त्वाच्या पारितोषिक वितरण समारंभ अध्यक्ष चषक 2024 भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सलग 2 दिवसीय संपन्न झाली. 24 अर्थातच ग्रामीणचे 8 संघ आणि तुमचे अंतर स्वराज्य 32 शिराळामधील 24 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातून आपण पाहिलं 3 संघ आले होते. आपण पाहिलं एकंदरीत 32 संघांचा सहभाग होता. 8 संघां ग्रामीणचे होते तर 24 संघ आमचे बघायला गेलं तर स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन क्रिकेट अंतर्गतचे रजिस्टर्ड संघ होते. आणि त्यातून जर आपण पाहिलं त्या 24 संघांमधून 3 संघ मात्र आले. ते अर्थातच सेमीफायनलसाठी शिवशाही आले होते. त्यानंतर भैरवनाथ स्पोर्ट्स भैरववाडी हा संघ आला होता. आणि त्यानंतर काळंबादेवी स्पोर्ट्स काळमवाडी हा संघ देखील इथं आला होता. या तिन्ही संघांचं पूर्ण आम्ही खूप खूप जाहीर आभार मानतो. मित्र हो जरा इथे लक्ष द्यायचं आहे. महत्त्वाचं आपलं प्राईज द्यायचं आहे. त्यामुळे विनंती करतो सर्वांनी पुढे यायचं आहे. त्याचबरोबर मित्र आपल्याला माहिती आहे आपण पहिल्यांदा असं या स्पर्धेच्या माध्यमातून आणलं होतं. मित्र आपण पाहिलं तब्बल 24 संघांचा सहभाग या स्पर्धेच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2024 आणि या 2024 मध्ये आपण पारितोषिकांचा वर्षाव केलाय. पहिलं पारितोषिक जात आहे अर्थातच सिक्सर किंग साठी जात आहे. कारण की लाईनीत बरेचसे खेळाडू होते परंतु त्यातून आमच्या असोसिएशन कमिटीच्या खेळाडूंनी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवड केली त्या सिक्सर किंगची. त्या सिक्सर किंग मध्ये अतिशय 3 खेळाडू होते. अर्थातच संतोष परीड, सुशांत लाला आणि त्याबरोबर विजय मामा हे त्या लाईन मध्ये होते. परंतु त्यातून आपण चतुर्थ म्हणजे चौथा खेळाडू निवडला. त्यांनी खरोखरच अतिशय चांगले षटकार ठोकले. त्या खेळाडू 11 षटकार ठोकले. त्या खेळाडूसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. राजू साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण रांजणवाडीचा हा खेळाडू राजू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सिक्सर किंगचा पारितोषिक सन्माननीय विनंती करतोय दिलीप दादा पाटील आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे आणि उपस्थित खेळाडूला आपण सन्मानित करायचं आहे. दिलीप दादा पाटील आपण मध्ये यायचं आहे प्लीज. राजू आपण मध्ये यायचं आहे. जरा टाळ्या होऊन जाऊन दे. राजनवाडी काय मेगा फायनलचे विजेता ठरलात. दिलीप दादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. अर्थातच राजू या खेळाडूला ज्याने 11 षटकार ठोकले संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यानंतर वळतोय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जे पारितोषिक आपल्या व्यासपीठासमोर दिसत आहेत. अध्यक्ष चषक 2024 मधील सर्वोत्कृष्ट बेस्ट फिल्डर ठरतोय अर्थातच चिंचोली गावचा विक्रम पाटील साठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. कूलर देऊन त्याचा देखील सन्मान केला जातोय. सन्माननीय मारुती पवार आणि सन्माननीय बबनजी पवार आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. आपला कोणतरी मुलगा पाठव ना तिकडे द्यायला. कोण मुलगा पाठव मला उभा राहा. मला सांग क्षेत्ररक्षणामध्ये 2 होते. गणेश रांजणवाडीचा गणेश आणि रांजणवाडीचे गणेश हे देखील त्यामध्ये होते. परंतु ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं गेलं तो खेळाडू अर्थातच लागला देखील आहे. हाताला जंप केली होती आणि कॅच पकडली होती. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन ते मित्र हो या खेळाडूसाठी कूलर देऊन त्याचा यथोचित सन्मान केला जातोय. उपस्थित आता पाठी बसलेल्या मान्यवरांना विनंती करतोय आपण उभं राहायचं आहे आता कारण की महत्वाचं आपण पारितोषिक वितरण समारंभ करतोय. येणाऱ्या 5 मिनिटात आपल्याला देखील लांब जायचं आहे त्यामुळे आम्ही देखील घाई करतोय. कुठला आहे ते मला सांग. मला सांग मित्र हो आपल्याला माहिती आहे 24 संघांचा सहभाग होता. 8 संघ ग्रामीणचे होते. त्यातून तुमचे 3 संघ आले होते आणि महत्वाचं पारितोषिक अर्थातच सर्वोत्कृष्ट गोलंदाज
कोण असेल सर्वोत्कृष्ट गोलंदाज, कारण की तिन्ही संघ क्वालिफायर मध्ये होते. भैरवनाथ कालच्या संघातनं मेगा फायनल मध्ये गेला. त्यानंतर आपण बघितलं शिवसाई हा संघ देखील होता आणि त्यानंतर आपण बघितलं कालमवाडी हा संघ देखील होता. जरा तुमच्यापासून कोण कळेल का बेस्ट बॉलर कोण आहे? तुम्ही आम्हाला सांगायचं बेस्ट बॉलर कोण आहे. लवकर घाई करायचं आहे. कोण? निखिल, सुनील, हा आनंदा. नक्कीच प्रत्येकाने आपापलं डिसिजन वोटिंग केलेली आहे, परंतु आमच्याकडे 2024 अध्यक्ष चषकचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय. मित्र जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. कळंबवाडी ह्या गावचा सुपुत्र सुनील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पहिलवान शंकर जाधव यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज सुनील पाटील नाना, आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचं. आपण देखील पुढे यायचंय. नाही येत नाना, गेलेत. ओके चालेल, परंतु हे पारितोषिक दिलं जाते सन्माननीय आमचे प्रमुख पाहुणे कोण नाव यांचं? पहिलवान शंकर जाधव. पहिलवान शंकर जाधव यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे कूलर. कॉंग्रॅच्युलेशन. अर्थातच सुनील. त्यानंतर आपण वळतोय सर्वोत्कृष्ट फलंदाज अध्यक्ष चषक 2024 चा सर्वोत्कृष्ट फलंदाज. त्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. आता देखील तुमची वोटिंग खूप महत्वाची असेल. तिन्ही संघांना सांगायचंय कोण असेल बेस्ट बॅट्समन. इथून आलाय विजय मामा, इकडनं बघायचंय कोण असेल. अक्षय. फायनल मारलेली टीम शांत आहे. तर नक्कीच अध्यक्ष चषक 2024 चा सर्वोत्कृष्ट बॅटर ठरतोय तुमच्या सर्वांचा लाडका विजय मामासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. भैरववाडी या संघाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू विकास अण्णा पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ते पारितोषिक द्यायचंय. पुढे यायचंय सर आणि आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचंय. विजय मामासाठी जरा टाळ्या मात्र थांबवू नका. भैरववाडी फायनल हारले म्हणून का आलं? कारण की तुमची इच्छा होती की या असोसिएशन मध्ये एक तरी ट्रॉफी उचलायची. ती ट्रॉफी तुम्ही रनरची का असो पण ती ट्रॉफी आज उचलणार. मी विनंती करतोय कारण की आपण मॅन ऑफ द सिरीजचं एलईडीचं पारितोषिक आपण थांबवतोय कारण की ते अजून कन्फ्युजिंग मध्ये आहेत. कोणाला द्यायचं अजूनपर्यंत आमच्यापर्यंत लिस्ट नाहीये. आपण थर्ड आणि फोर्थचं पारितोषिक देतोय. मित्र आपण पाहिलं की 24 संघांनी सहभाग घेतला. 24 संघांमधून तुमच्या स्वराज्य 32 शिराळा या संघातनं या संपूर्ण असोसिएशन मधून ते संघ दाखल झाले आणि त्या संघांमधून आपण पाहिलं की एकंदरीत 3 संघ इथं समोर येऊन ठोकले, परंतु तृतीय पारितोषिक वरती समाधान मानावे लागतंय. अर्थातच संघ कलमवाडी या संघाला विनंती करतोय रोख रुपये 11,000 आणि आकर्षक चषक. सन्माननीय प्रमुख पाहुणे कोणाचे असते तू ये नाही ते राम पाटील मुकादम. मी विनंती करतोय राम पाटील मुकादम आपल्या शुभ हस्ते आपण रोख रुपये 11,000 आणि एनसीसी करंगुळी संघाचे संघ मालक आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. रोख रुपये जरा मित्र जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. कलमवाडी या संघासाठी आकर्षक चषक देऊन त्यांचा देखील यथोचित सन्मान केला जातोय. टाळ्या होऊन जाऊन दे मित्रांनो, टाळ्या होऊन जाऊन दे कारण की तुम्हाला देखील व्यासपीठावरती यायचंय. तुम्हाला थांबायचं नाहीये कारण की पाहतोय आपण महत्वाची स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आणि दर्जेदार स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम वेळ आपल्याला इथं पाहायला भेटते. नंतर द्वितीय पारितोषिकासाठी विनंती करतोय रोख रुपये 21,000 आणि आकर्षक चषक. विनंती करतोय भैरववाडी संघाने व्यासपीठावरती यायचं. भैरववाडी संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन भैरववाडी. विजय मामा आपली संपूर्ण टीम आपण व्यासपीठावरती यायचंय आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय विठ्ठलदादा पवार आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यायचंय. रोख रुपये 21,000 आणि आकर्षक पारितोषिक देऊन यशोती संघाचा सन्मान करायचा आहे. कोणाला कोण येतोय वर? कॅप्टन आहे त्याला बोलायला जिजा आपल्याला देखील विनंती करतोय फक्त 2 मिनिटांसाठी कारण की या स्पर्धेच्या
स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरा टाळ्या होऊन जाऊ दे जोरदार मित्र हो. आपण मैदान सोडून जाऊ नका, कलमवाडी मैदान सोडून जाऊ नका. आपण प्लीज इथं थांबायचं आहे. स्पर्धेचा संपूर्ण एंड होत नाही तोपर्यंत आपण इकडनं हलू नका प्लीज. फोटो सेशन होत राहील. तर नक्की जिजा इथे यायचं आहे. 24 जर्सी क्रमांक कर्णधार. इकडे यायचं आहे. तर नक्कीच थांबतोय थोडासा. तर मित्र हो नक्कीच. कोण आहेत तर नक्कीच जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ते उपस्थित खेळाडूवरती व्यासपीठावरती आलेत दादा, कारण की असोसिएशनला 1 वर्ष माझ्यामध्ये कंप्लीट झालेलं आणि नवीन वर्षात दुसरं वर्ष चालू होत आहे. आणि नवीन वर्षामध्ये एवढी दर्जेदार स्पर्धा अध्यक्ष चषक ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचं मनोगत तुम्ही कशा प्रकारे पाहता? कालच आपल्या सगळ्या संयोजक होते त्यांना म्हणजे आपले एस पी होते, अध्यक्ष होते, त्यांना बोललो. एस पीना तर मी स्पेशलीच बोललो की जी यांचं नियोजन मी आता दोन्ही युनियनमध्ये म्हणजे असोसिएशनमध्ये खेळलो आहे, त्या पण असोसिएशनमध्ये खेळली आमची टीम. आणि ज्यावेळेला आपण ही दुसरी असोसिएशन झाली त्यानंतर आम्ही यातून खेळतो आहे. आता आनंद एवढा होता की इतकं नियोजन चांगलं झालं मैदान आणि 360 मध्ये सगळ्यांना असं वाटतं की आपली मुलं कुठं आहेत नेमकं खेळताना ते परफेक्ट ह्या मैदानावर समजतंय. मी सगळ्या मैदानावर खेळलो म्हणजे कोपरीज असेल मैदानावर खेळताना असं वाटायचं की आपला प्लेअर कुठे आहे समजत नव्हतं त्या मैदानावर. पण ह्या मैदानावर सगळी आता काल 16 खेळली असते टीम, आज 16 खेळल्या. तर तुम्ही बघितले ना पिचची कंडिशन एवढी जबरदस्त पिच बनवली ना. खरंच त्यांना धन्यवाद आहेत की हे मैदान झहीरबाई, मी काल त्यांना पण भेटलो, झहीरबाईंना तुम्हाला पण भेटलो, कारण त्यांनी एवढं पिच जबरदस्त बनवलं ना की शेवटच्या सामन्यापर्यंत पिचनं अजिबात म्हणजे अजिबात हे सोडलं नव्हतं त्याचं. आणि एवढं चांगलं मैदान घेतल्याबद्दल मी सर्वांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की चांगलं नियोजन आणि चांगलं मैदान आपल्याला मिळालं ह्या स्पर्धेसाठी. त्याबद्दल या सर्व संयोजकाचं मी अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. तर नक्कीच धन्यवाद दादा. अतिशय चांगल्या प्रकारे तू उपकृत देखील केला आणि तुमच्या संघाची एक मला मगाशी कळालं की असोसिएशनमध्ये आल्यानंतर एक तरी ट्रॉफी उचलायची आणि ती ट्रॉफी तुम्ही द्वितीय का असो पण तुम्ही उचलल्या. पुढच्या वर्षी नक्कीच प्रयत्न करा की पहिली ट्रॉफी उचलण्यासाठी. दादा धन्यवाद, आपलं मी इथंच आभार मानतो. आणि उपविजेता संघ म्हणून ठरला अध्यक्ष चषक त्याबद्दल देखील पुन्हा कॉंग्रॅच्युलेशन करतोय. मंत्रालयामध्ये ते कार्यरत देखील आहेत आणि क्रिकेटसाठी आवड आहे त्यामुळे तिथे येत आहेत. मित्र पुन्हा मी फक्त 1 मिनिट घेतो, मी जास्त वेळ न घेणार आहे कारण की मॅन ऑफ द सिरीज तर घ्यायचंच आपल्याला. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा पार पडली, मी अक्षय दादा चव्हाण यांना विनंती करतो आपण 2 शब्द बोलून. तर दादा नक्कीच थोडेसे बॅकफुटवर गेलेत, माफी मागतो तरी पण चालतोय. मित्र 24 संघांमधून अतिशय 3 दर्जेदार संघ या सेमीफायनलमध्ये आले. लकी ड्रॉच्या माध्यमातून भैरवनाथ हा संघ मेगा फायनलमध्ये गेला. आणि ह्या एलईडी टीव्हीचा मानकरी ठरतोय अध्यक्ष चषक 2024. महत्वाचं पारितोषिक दिला जातोय. मित्र जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. एलईडी टीव्हीचा मानकरी ठरतोय शिवसाई रांजणवाडी या संघाच्या राजूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कॉंग्रॅच्युलेशन राजू. मी विनंती करतोय आपले अध्यक्ष संजू बाबा आपल्या दोघांना विनंती करतो आपल्या शुभासेवाने पारितोषिक द्यायचं आहे मॅन ऑफ द सिरीजचं. टाळ्या होऊन जाऊ दे राजूसाठी. एलईडी टीव्हीचा मानकरी ठरतोय. त्याचबरोबर त्याच्या संघाने मेगा फायनल मध्ये विजेतेपद देखील मिळवलंय. कॉंग्रॅच्युलेशन राजू. रांजणवाडी शिवशाही या संघाचा अष्टपैलू खेळाडू राजू. त्यानंतर विनंती करतोय राजू पुन्हा वर यायचं व्यासपीठावरती नाही, जो तो आपला खालीच पळतोय. मी विनंती करतोय थोडंसं
बहिरेवाडीच्या संघाच्या वतीनं आमचं ज्या संघाचा गेले 2.5 वर्ष स्ट्रगल आहे त्याची थोडीशी कहाणी मी सांगतोय. जवळजवळ ज्यावेळेला 32 शिराळा त्या असोसिएशनमध्ये आमचा संघ नोंदवला, अक्षरशः वयाच्या 15व्या वर्षापासून ते 46 वर्षापर्यंत सर्व खेळाडू आहेत आणि सगळे जवळजवळ नोकरीला आणि कॉलेजला आहेत. अक्षरशः कॅप्टन आणि सर्वांनी आमची वाडी भैरवाडी जवळजवळ उत्तर विभागात मोडते. आम्ही ज्यावेळेला नवीन टीम टाकली त्यावेळेला आम्हाला विचारायचं भैरवाडी गाव कुठलं आहे, गाव कुठलं आहे. अक्षरशः आमचं गावाचं नावच माहिती नव्हतं आणि जेव्हापासून आम्ही टीम टाकायला लागलो तेव्हापासून आमच्या गावाचं नाव सगळीकडे जवळजवळ शिराळा तालुकाभर झालं आणि पूर्ण नवी मुंबईभर झालं. आणि या क्रिकेटनं जे आमच्या गावाचं नाव माहिती नव्हतं ते सर्व तालुकाभर करून दिलं. एवढं मोठं आम्हाला योगदान ह्या 32 शिराळा स्वराज्य क्रिकेट असोसिएशननं दिलेलं आहे. आणि आम्ही नेहमी संघर्ष करायचो. जवळजवळ ही 5वी-6वी वेळ असेल, 2ऱ्या ते 3ऱ्या राऊंडमधून बाहेर जायचो. सर्वांचं स्ट्रगल खूप आहे. सर्व काय खेळाडू नाही आहेत, प्रत्येकजण आपापली नोकरी घरदार सगळं सांभाळून प्रत्येकजण रविवारी प्रॅक्टिसला यायचा. सगळे उदरनिर्वाह करायला आलेले आहेत. नुसतं कोण खेळाडू इथे नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या स्ट्रगलमधून वर आलेला आहे. आणि आम्ही नेहमी म्हणायचो जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी. नसेल आम्हाला आमच्या मनासारखं जर पहिलं बक्षीस मिळालं नसलं तरी आम्ही एवढ्यावर समाधान आहे, आम्ही उपविजेता झालोय. हेही नसे थोडके, याच्यातूनच आम्ही आमची हीच खरी सुरुवात मानेन. याच्यातून आम्ही अजून शिकायला घेऊ आणि सर्वांची साथ, सर्वांची एकी, स्वराज्य 32 शिराळा अजून असोसिएशन पुढे जावं हीच भैरवनाथ चरणी, छत्रपती महाराजांच्या चरणी आशा बाळगतो. धन्यवाद. तर नक्कीच आपण पाहिलं भैरवनाथ संघाचे बाबा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या सर्व खेळाडूंना उपकृत केलं आणि आपल्या संघाची खरी स्टोरी या क्रिकेटच्या माध्यमातून आणून दिली. मित्र हो, या क्रिकेटने आपल्या बऱ्याच जणांना नावं देखील दिलेली आहेत. म्हणजे सर्वांना तिकडे जवळ सर्व तर मित्र हो, अंतिम वेळेची आपण इथं वाट बघत होतो, ती वेळ मात्र येऊन पोहोचली आहे. अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा इथे 2 दिवस पार पडली आणि अतिशय भव्य दिव्य स्वरूपात ही पार पडली. अंतिम विजेता संघास रोख रुपये 31,000चं पारितोषिक देखील ठेवण्यात आलं. त्याचबरोबर क्रिकेट स्वराज्य 32 शिराळा या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा ही ट्रॉफी अर्थातच आपण पाहतो व्यासपीठावरती सागवन लाकडाची ट्रॉफी आपण पाहतोय आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा त्याची नोंद केली जाईल आणि येणारी 5 पिढी ही ट्रॉफी बघूनच तुमच्या संघातनं सारखी सारखी खेळायला येईल. आणि अशी ट्रॉफी जी बनवली आमचे त्याचे कलाकार राम सुतार यांच्यासाठी जरा पुन्हा जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. ते मॅच जरी बघत असतील लाईव्ह त्यांना देखील कळेल की माझं नाव घेतलं मुंबईमध्ये आणि जास्त वेळ घेत नाहीये. मित्र हो, मी विनंती करतोय 2024चा अंतिम विजेता संघ शिवसाई या संघाने व्यासपीठावरती यायचं. उपस्थित मान्यवरांना सर्वांना विनंती करतोय रोख रुपये 31,000 आकर्षक ट्रॉफी देऊन या संघाला सन्मानित करायचं आहे. सर्व खेळाडू खाली बसतील, कर्णधार वर यायचंय. त्याचबरोबर अध्यक्ष दादा आपण देखील पुढे जायचंय. त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर आपल्या शुभस्ते हे चषक द्यायचं आहे. विठ्ठलजी पवार आपल्याला देखील विनंती, आपण देखील पुढे यायचं आहे आपल्या शुभ हस्ते. आणि त्याचबरोबर आमची कमिटी जेवढी वरती उभी आहेत त्यांच्या शुभ हस्ते रोख रुपये 31,000 चॅम्पियन्स चेक द्यायचं 31,000 रुपयाचा. कर्णधाराने आपण वर यायचं आहे. ट्रॉफी खालून उचलायची 20 किलोची ट्रॉफी येते. शिवसाई क्रिकेट संघ हिप 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 हिप. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. युट्यूब जरा चालू राहायचंय. आणि शिवसाई या संघाचा आरवसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. आरव कंटिन्युअसली व्यासपीठावरती होता संपूर्ण संघाच्या टीमची नावं सांगण्यासाठी. आणि हे मात्र आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2024चा मेगा फायनलचा सामना संपला. ही स्पर्धा संपली. भेटू पुढच्या वर्षी, भेटू दुसऱ्या टुर्नामेंटला. डीडी नक्कीच
ज्या ठिकाणी स्पर्धा असेल त्या ठिकाणी नक्कीच येण्याचा प्रयत्न असेल आणि व्यासपीठावरती सर्व उपस्थित मान्यवर यांना देखील मी धन्यवाद देतो, यांचं देखील आम्ही इथे स्वागत करतो. आणि ही स्पर्धा संपली आणि ही स्पर्धा इथेच संपली. जाहीर करतो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मी सुपेश कदम, समालोचक मुंबई, पुन्हा एकदा आपला जाहीर आभार मानतो की तुम्ही मला संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून आणि मला उपकृत केलं त्याबद्दल अध्यक्ष सन्माननीय अक्षय दादा, संजू बाबा यांचा जाहीर आभार मानतो. आणि मी देखील इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.